त्यानंतर काही शासकीय जसं आपण ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट म्हणतो त्यांची पण व्हिजिट झाली आहे. त्यांना आम्ही पूर्ण परिसर दाखवला आहे. त्यांनी आमचं वेअरहाऊस कसं आहे, कसं कंट्रोल करतोय तिथे, हे सगळं ते पाहून गेले. त्यांचाही रिपोर्ट त्यांना मिळाला. विषय असा आहे की उद्योग मंत्री जिल्ह्यातले, एमपीसीबीचे चेअरमन जिल्ह्यातले, आणि ते असताना तुम्हाला एमआयडीसीची म्हणजे पाईपलाईन एमआयडीसी टाकत नाही आणि लोकांचा आक्रोश हा सगळा जर बघितला तर कसं काय, म्हणजे काय कळत नाही. एवढी मोठी कंपनी, एवढं मोठं प्रोडक्शन सगळ्या ह्याच्यात ना, आणि एमआयडीसी अजून पाईपलाईन का नाही टाकत आहे? एमआयडीसीला आता काय अडचण आहे ते करण्यात त्याचं उत्तर मी देऊ अडचण नेमकी कोणाची आहे? पण आम्ही आता म्हणूनच काय की जे नियम बांधले गेलेले आहेत की समजा तुमची पाईपलाईन कनेक्टेड नाहीये तर तुम्ही इफ्लुएंट कसं पाठवू शकतात आणि कुठे पाठवू शकता, किती अनालिसिस त्याच्यात झाली पाहिजे, ते सॅम्पल अनालिसिस होतं, ते बरोबर असेल तरच ते टँकर घेतलं जातं. त्याच्यावर भरपूरशी उपाययोजना त्यानंतर दिलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरचं फक्त यावरती कंपनीचं काय मत? ओके, जे ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या भावनांची आम्ही इज्जत करतो आणि तर म्हणून त्याद्वारे त्यांनी जे प्रश्न आम्हाला आता विचारलेले आहेत त्याचं आम्ही सविस्तर उत्तर देणार आहोत. गेले 70 दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. विविध स्वरूपामध्ये तुम्हाला पत्र देत आहे, माहिती मागवत आहे, माहिती दिली जात नाही असं त्यांचा आरोप आहे. आम्ही त्यांनी पहिले पत्र दिलेले, त्यांचे 2 पत्रांची उत्तरं आम्ही दिलेली, उत्तरं दिलेली आहेत. मुद्दा हा आहे की फिफास नावाचं जे प्रॉडक्ट इथे बनवलं जातं असा संपूर्ण केवळ कोकण नव्हे तर राज्यभरामध्ये हा संपूर्ण समज आहे. कंपनीकडून अशा स्वरूपाचं काय अजूनपर्यंत स्पष्टीकरण येत नाही. PFAS ही कॅटेगरी आहे, हा एक प्रोडक्ट नाही आहे. याच्यात 10,000पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आणि लक्ष्मी येण्याआधी ही PFAS प्रोडक्ट्स आपल्या इथे वापरात येत आहेत, बनवले जात आहेत. भारतात सुमारे 55,000 मेट्रिक टन बरोबर एवढं PFAS प्रोडक्ट्सचं उत्पादन आहे. इम्पोर्टही होतं आहे, वापरली जाते, दैनंदिन जीवनात सुद्धा वापरलं जातं. याची ॲप्लिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, डिफेन्समध्ये आहे, मेडिकलमध्ये आहे आणि तर जे आता EV वगैरे चाललं आहे जसं सेमीकंडक्टर आहे, या सगळ्यांमध्ये याचे ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणून हे आपल्यासाठी सुद्धा गरजेचंच आहे. आपण गेल्या वेळेला रत्नागिरीमध्ये जी पत्रकार परिषद घेतली होती याच्या जरी म्हटलो आपण ते घातकच आहे. शरीर आत गेलं तर महत्त्वाचं काय आहे की जेव्हा आपण असं उत्पादन करतोय केमिकल्सचं बरोबर, त्या केमिकल्सला आपण एका बंद रिॲक्टर्समध्ये त्याचे जेणेकरून त्याच्यातलं केमिकल हे जमिनीत जाता कामा नये, पाण्यात जाता कामा नये आणि हवेत जाता कामा नये. ही दक्षता आपण घेतली पाहिजे आणि ती लक्ष्मी कंपनी घेते. तळोज्याला त्याचं जर विल्हेवाट लावली जाते तर आंदोलकांनी तळोज्याकडे म्हणजे त्या केंद्राकडे जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती तेव्हा तळोज्याने सांगितले की एवढ्या क्षमतेची आमच्याकडे यंत्रणच नाही आहे. सायंटिफिकली त्यांच्याकडे आता वर्ड असे आहेत ना की इन्सिनरेटर आहे तो 2 चेंबर्सचा आहे त्यांच्याकडे. टेक्निकली आम्हाला हे सगळं आम्ही स्वतः तपास केलेला आहे. त्यानंतरच तो निर्णय घेतला होता. त्यांना सॅम्पल सबमिट केलं, त्यांनी इन्सिनरेशन करून पाहिलं आणि त्यानंतरच आम्हाला परमिशन्स. पण त्यांच्याकडून त्या संदर्भातली माहिती कुठलीच आंदोलकांना दिली नाही. जर तुमचा पारदर्शक कारभार आहे तर त्या केंद्राने पण त्या पद्धतीची माहिती दिली पाहिजे. मी लक्ष्मीच्या बाजूने लक्ष्मीची भूमिका नाही बरोबर आहे. आता म्हणजे कसं झालंय की सुरुवातीपासून यंत्रणा ही त्या पद्धतीची जी माहिती आंदोलक मागतायत ती माहिती देत नाही. पालकमंत्र्यांनी चिपळुणात आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा काय सांगितलं की लक्ष्मीचा एकही थेंब तळोजा व्यतिरिक्त बाहेर कुठे जात नाही. जर एकही थेंब जात नसताना तुमची टँकर CTP मध्ये कशी जातात? बरोबर, ह्या प्रश्नाचं उत्तर मी परवाही दिलं होतं. आपल्या इथे फक्त PFAS प्रोडक्ट बनत नाही, आमच्या इथे भरपूर प्रोडक्ट्स आहेत जे नॉन PFAS आहेत. PFASच्या पलीकडे जाऊन खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत जे ॲग्रोकेमिकलसाठी वापरले जातात, जे बाकीच्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यांच्यासाठी, पेंट इंडस्ट्रीसाठी. तर इथे भरपूरसे प्रोडक्ट आहेत. फक्त PFASचा जो एक भाग आहे त्याचं इफ्लुएंट आपण इन्सिनरेशनला पाठवतो. बाकीच्या प्रोडक्टसाठी आमच्याकडे फुल फ्लेज ETP आहे, पूर्णतः कार्यरत ETP आहे ज्याच्यात बायोडिग्रेडेशनची फॅसिलिटी आहे. त्या त्याच्या ट्रीटमेंट केल्यानंतर जे MPCBने मानक दिलेले आहेत ते जेव्हा आपण पाळतो आणि त्याप्रमाणे जेव्हा ते इफ्लुएंट ट्रीट झालेलं असतं त्याला CTPला पाठवावं लागतं. तेच टँकर फक्त CTPला जातात. पण मग MIDCने आपल्या संदर्भातली जे हे सांडपाण्याची पाईपलाईन आहे ती आज कंपनी एवढे दिवस सुरू होऊन अजून का घातलेली नाही?
आता साहेब आम्ही त्यांना वारंवार आवेदनं दिलेली आहेत, निवेदनं दिलेली आहेत की आमची पाईपलाईन कनेक्ट करा म्हणून. कारण की आता बघायला गेलं तर टँकरने पाठवणं जास्त अवघड हा, होतं, मग- बरोबर. तरी पण ते आता ते MIDCचा भाग आहे, त्यांना काय अडचणी कसं आहे असतील माहिती ते आहे, जर त्या पद्धतीची तुम्हाला जी कंपनी सुरू करताना जी काय अटी घालतात शर्ती बरोबर. घालतात तर त्या संदर्भात तुम्हाला जर लाईनच न देता तुम्हाला कंपनीला परवानगी कशी काय मिळाली? म्हणूनच सोबत टँकरमध्ये सुद्धा पाठवायची परवानगी लागते. जर आम्हाला लाईन असेल तर टँकरमध्ये पाठवता येत नाही. म्हणून जर ती लाईन रेडी झाली नाहीये म्हणूनच टँकरमध्ये मग पाठवायची साहेब परत permission आम्हाला पाण्याच्या मिळाली. टँकर मधून कसं काय गेलेलं आपलं केमिकल्स परवा आपण जे सांडपाण्याचा टँकर अडवला इथे ते पाण्याच्या टँकर मध्ये होतं. हे ट्रीटेड वॉटरच आहे, पाणी ट्रीटेड वॉटर तेच आपण पाठवलेलं होतं. नाही नाही, तुमचं सांडपाणी आहे ना, सांडपाणी ट्रीट केल्यानंतरचं मग ते पिण्यायोग्य आहे ते. आता MPCBने काही मानक दिलेत. COD आहे, BOD आहे, PH आहे, TDS नाही, आहे. जो- विषय तो नाहीये जो तुमचा- जो टँकर प्यायचं पाणी वितरित करतोय ज्या टँकरमध्ये नेतात त्या टँकरमध्ये तसं पाणी देणं तुमच्या सोडलेलं. कंपनीकडून योग्य आहे का? तसं मला तरी असं निदर्शनात आलेलं साहेब, नाहीये. अहो, अहो, जगजाहीर आहे साहेब, असं काय तुमच्याकडे करताय? ऐका ना, तुमच्या कंपनीचा जो टँकर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती नाही का? ऐका, एक मिनिट, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती ज्या आहे का? टँकरवर पिण्याचं पाणी म्हणून जो लिहिलेलं- टँकर यूज लिहिलेलं. केलेला आहे तो टँकर तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या सांडपाणी भरतोय. केला गेला. मग त्याच्यावर तुमच्याकडून काय कारवाई झाली? नाही ही असं झालं असेल झालं असेल झालं झालं म्हणजे इथेच झालं, इथे तुम्ही गेटवर माहिती झालंय. झालं, तुम्ही कशाला ठीक आहे, नाही तसं नाही म्हणत. आत्महत्या देऊ नका. नागेश आहे. आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत चालू आहे. मात्र आजचा विराट मोर्चा बघितल्यानंतर असं वाटतं की 10 गावातली लोक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होते. काय सांगा? आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. कारण की याच्यात काय आहे महत्त्वाचं की PFS बद्दल जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर व्हावा आणि तो सोप्या भाषेत आपण कसं सांगू शकतो हे आम्ही करतोय आणि ते करत राहणार. कारण की याच्यात फक्त लोकांना एज्युकेट करणं हा त्याचं सोल्युशन आहे आणि ते आम्ही करत राहणार. साहेब आंदोलकांनी गावातली आहे ते नष्ट होत नाही, सातत्यानं तिथंच जो संभ्रम होतो तुम्ही कंपनीकडून त्याचं सविस्तरपणे शास्त्रीय पद्धतीनं विश्लेषण किंवा लोकांसमोर जी माहिती का सांगितली जाते? नाही आम्ही आमच्याकडे जेवढे प्रश्न आले आहेत आम्ही सगळ्यांची उत्तरं देतो आहे. ग्रामपंचायतींना सुद्धा आम्ही प्रश्न उत्तरं पाठवलेले आहे. आता PFAS जो आहे नष्ट होत नाही याचा अर्थ काय आहे? तो नष्ट होत नाही ही त्याची सुंदरता सुद्धा आहे. म्हणूनच त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. जिथे जिथे फायर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, जिथे वॉटर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, ते पाण्यापासून इलेक्ट्रॉनिक्सला सांभाळायचं आहे सपोज, बरोबर. मग त्यात हा घटक गेला की तो तापमान जेव्हा वाढतं तर तेव्हा त्याला आग लागत नाही, आग लागू देत नाही, असं ते संरक्षण करतं. म्हणून ते त्यामुळेच त्याचे उपयोग आपल्याला या डिफेन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि मेडिकलमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आता PFAS हा आमचा प्रोडक्ट आहे. PFAS कॅटेगरीचा एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आम्ही विकतो, बरोबर. त्याच्यात जे सांडपाणी तयार होतं त्याच्यात अंशतः PFAS असतं. त्या पाण्याला आम्ही काय म्हणतो त्याला MWML तळोजाला जी फॅसिलिटी आहे MPCBने अप्रूव्ह केलेली तिथे आम्ही इन्सिनरेशनसाठी, इन्सिनरेशन म्हटलं तर एक भट्टी असते ती, तिच्यात याला नष्ट करण्यासाठी 1200 डिग्रीपर्यंत टेम्परेचर लागतं. 1200 डिग्री सेल्सिअस, त्याच्या खाली नाही. 800 ते 1200 मध्ये वेगवेगळे PFAS आहेत. तर काही 800ला जळायला सुरुवात होतात, काही 1200 पर्यंत जातात. 1200 पर्यंत सगळं काही नष्ट होतं आणि ते त्याच्या मूलभूत जे केमिकल्स आहेत त्याच्यात ते रूपांतरित होतं. पण तुम्ही जर असं सांगताय तर किती घातक आहे